हाय गाईज, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर जिजाचं आषाढी एकादशी निमित्त फोटोशूट करायचं होतं फोटोग्राफरकडून. तर त्याच्यासाठी आम्ही निघालेलो शूटसाठी. आणि मम्मी, माझ्या सासूबाई, काकी पण होती आणि काकीची 2 मुलं. तर सासूबाईंना आणि मम्मीला जायचं होतं हॉस्पिटलला. दोघी त्या तिकडे गेल्या आणि मी, काकी आणि हे स्टुडिओत गेलो फोटो काढायला. म्हटलं आमचं आवरेपर्यंत त्या दोघींचं तिथं फोटोज काढून होतील. आणि तिथं गेल्यानंतर आमचा पण फोटो लावलेला तिथं. आमचं जे बेबी शॉवरचं किंवा मॅटर्निटी शूट जे होतं ते तिथं त्यांच्याकडेच केलेलं. तर हे फॅमिली फोटोग्राफर होते आमचे आणि अल्बममध्ये पण फोटोज होते माझे. आणि तसं तर ना, जिजाचं न्यूबॉर्नचं फोटोशूट मला करायचं होतं. माझी खूप इच्छा होती न्यूबॉर्नचं फोटोशूट करायचं, पण ते काही कारणांनी राहून गेलं. आणि तिथं गेल्यानंतर लगेच तिचा ड्रेस चेंज केला आणि गंध लावून घेतला. आणि आता हा गंध कुठलाही केमिकलचा वगैरे नाही. मी घरातून गंध घेऊन गेलेले, जे हातावर उघळून लावतात ना, तर तो गंध होता. कुठलंच केमिकलचं वगैरे मी वापरलं नव्हतं, कारण लहान मुलांची एकतर स्किन एकतर नाजूक असते. त्यामुळं ते गंध उघळूनच लावलं आणि मध्ये काजळाचा टिपका दिला. आणि तिथं पण गेल्यानंतर त्या फोटोग्राफरनी ते गंधच दिला. पण मी पण नेलेला सोबत. तर इथं मला जिजा अजिबात काही करून देत नव्हती, लावूनच देत नव्हती. ह्याचंच मला टेन्शन होतं की ही काय लावून देते का नाही. लिटरली असा हात पकडत होती माझा न लावण्यासाठी आणि वरून विस्कटत पण होती, डोळे चोळ कुठं काय कर. तर अजिबात मला लावून देत नव्हती. तिचं लक्ष विचलित करायला ना, काकीचं पण काम चालू होतं, खेळवायचं आणि वाटी वाजवायचं, खेळणे दाखवायचं. तरी पण तिनं छान लावून दिलं, पण छान लागलं. आणि मी तिला ना इंस्टाग्रामवरून एक ड्रेस ऑर्डर केला होता. पुढं विठुराया असंच काहीतरी लिहिलेलं, पण तो काही टाईमवरती पोचला नाही. आणि आम्ही स्टुडिओमध्ये जायच्या आधीच फोटोग्राफरनी सगळा सेटअप लावून घेतलेला आम्ही जायच्या आधीच. आणि हा जो तिला ड्रेस घातला आहे तो शूटच्या आदल्या रात्री जाऊन आणला, कारण घालायचं काय तिला. परत तिला नथ घालून बघितली, पण नथ बसली परफेक्ट, पण तिला कसं आतमध्ये असं हे व्हायला लागलं ना, तिला इरिटेट व्हायला लागलं. त्यामुळं लगेच काढली नथ, रडायला लागली. पण नथमध्ये क्यूट दिसत होती. नथ असती तर फोटोज वगैरे छान आले असते. आणि हा वरचा गजरा रिअल फ्लॉवरचा नव्हता. तो घालू का नको काय समजत नव्हतं, पण फोटोज वगैरे छान आले, छान दिसत होती. आणि त्याच्यानंतर तिला तिथं बसवलं. सेटअप खूप छान झालेला. आणि हा माझा सक्का चुलत भाऊ आहे बरं का, काकीचा मुलगा. तर त्याला बघून ना ती हसते जास्त, म्हणजे त्याच्याकडं बघितलं नुसतं तरी ती हसते. म्हणून त्याला नेलेलं. तर त्यानं खेळवायचं राहिलं तिला बाजूला, तो त्याचं एंटरटेनमेंट करत बसलेला. आणि जसं मी ठरवलेलं ना की जाऊन तिथं जरा फोटोज वगैरे काढताना कसं ती जरा स्माईल वगैरे करते, तिला कळतं की हा फोटो काढते तर स्माईल वगैरे देते. पण उलटं झालं सगळं. मला वाटलेलं की जरा स्माईल वगैरे करेल, फोटोज छान येतील, म्हणजे छान आलेतच फोटो, पण फोटोज काढताना जरा दमवणार नाही, स्माईल वगैरे करेल. पण त्याच्या झालं उलटं सगळं, कारण तिला एकतर झोप आलेली आणि आम्ही चुकीच्या टायमिंगला गेलेलो. झोप आलेली त्यामुळं किरकिरत होती. तर त्याची भीती वाटत होती ना, तेच झालं. बरोबर फोटोज काढायच्या टायमालाच बरोबर लागली रडायला. पण जसं तसं करून सगळ्यांनी बोलवून थोडंसं खेळवल्यावर म्हणजे जरा हसत होती, पण जास्त तिनं काही स्माईल केली नाही. म्हणजे मी जसं ठरवलेलं माझ्या डोक्यात होतं जरा हसेल, खेळेल, सगळे म्हणजे तिचं कसं आहे, बाहेरच्या लोकांनी बोलवलं तर जास्त हसते. आणि तिच्या छोट्या मामाला बघितलं तरी ते हसते, त्याच्यासाठी त्याला नेलेलं. तर सगळं उलटं झालं. पण फोटोज वगैरे छान आलेत. जरा दमवलं फोटोज वगैरे काढताना, पण फोटोज एक नंबर आलेत. व्हिडिओच्या एंडला मी सगळे फोटोज देईनच. आणि एकीकडे जिजाला खेळवायचं, बोलवायचं काम चालू होतं, तिला हसवण्याचं काम चालू होतं, पण ती काय हसेना. थोडी 2-3 वेळा हसली, पण फोटोज वगैरे छान आलेत. आणि त्याच्यानंतर ग्रंथ ठेवला पुढे तिला
म्हणजे असे ग्रंथ वाचते असं दाखवताना. तर त्यातले पण फोटोज खूप छान आले आणि त्यातली 3-4 पानं तिनं फाडलीसुद्धा. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, तिनं कोणत्याच गोष्टीला हात लावला नाही, की म्हणजे वडावडी केली नाही. नाहीतर तिला अशी सवय आहे की प्रत्येक गोष्ट दिसेल ते तोंडात घालायचं, वडायचं, सगळं विस्कटायचं. तिनं म्हणजे अजिबात तिथं कशाला हात लावला नाही, जसंच्या तसा सेटअप होता. मला याची भीती वाटत होती, आता ते विठ्ठल रुक्माईची मूर्ती ओढत्या काय. पण तिनं तसं काहीच केलं नाही, फक्त पुस्तकातली 2-3 पानं फाडली असतील, पण तेवढं चालायचं. आणि मला दुसरा आणखीन एक लूक चेंज केला तिचा, तर धोती आणि कुर्ता. तर मला फक्त एकाच लूकवरती फोटोज हवे होते, कारण एकतर तिला केस नव्हते, म्हणजे दिसताना ती अशी मुलासारखीच दिसते, कारण कोण तिला असं मुलगी म्हणतच नाही. त्यामुळे मी फोटोग्राफरना म्हटलेलं की फक्त धोती आणि कुर्ता त्याच्यावरती काढूयात. तर फोटोग्राफर म्हटले की नाही, हे पण आण, बघू आपण दोन्ही पण ह्याच्यावरती करू. आणि चेंज केल्या ती इतकी रडायला लागली. सेकंड लुकला तर तिचं पाक स्टॅमिना संपलेला, इतकी झोप आलेली तिला, त्यामुळं किरकिर होत होती. ह्या लुकवरचे तर काय फोटोज मला तरी वाटते काय चांगले आले नसतील. फोटोग्राफरनी फक्त पहिल्या लुकवरचे फोटोज पाठवले, ह्या सेकंड लुकवरचे पाठवले नाही. मला तर वाटते ह्या लुकवरचे फोटोज चांगले आले नसतील, कारण ती कंटिन्यू रडतच होती, शांत बसलीच नव्हती किंवा हसायचं तर लांब, ती कंटिन्यू रडतच होती. आणि त्याच्यानंतर लगेच सगळं बंद केलं, म्हणजे फोटोज काढायचे बंद, मूडच गेला सगळ्यांचा. माझं का आणि ह्याला पुरगी काय म्हणून किती महिन्याचा आहे असं विचारतात मला. किती महिन्याचा आहे म्हणलं, ती 9 महिन्याची आहे पुरगी माझी. करायला कोणा पाहिला. त्यानंतर तिचे कपडे वगैरे काय चेंज केलं नाही, तसंच बाहेर आणलं, कारण कपडे वगैरे चेंज करत बसलं असतं तर जास्त रडली असती. आणि मम्मींचं सासूबाईंचं आवरलं त्या हॉस्पिटलमधनं आल्या, तर त्या सगळ्यांचा होता उपवास आणि माझा आणि ह्यांचाच उपवास नव्हता. तर आम्ही दोघांनी खाल्ला समोसा आणि त्यांनी कुल्फी वगैरे खाल्ली आणि इथला ज्यूस पिला. आणि कधी पण आम्ही इस्लामपूरला गेलो ना, इथला ज्यूस पिल्याशिवाय परत येतच नाही. खूप छान ज्यूस आहे, तुम्ही पण एकदा गेल्यानंतर एकदा पिऊन बघा. आणि हे काही फोटोज जिजाचे.